नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे साबुदाण्याच्या वड्या. वड्या म्हणजे हा आपले जे संकष्टीसाठी उपवास असतो त्यासाठी खास खाल्ल्या जाणाऱ्या साबुदाण्याच्या वड्या. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी साबुदाण्याच्या वड्या बनवणार. त्याच्यासाठी खूप सारं असं साहित्य नाही आहे, आपलं मोजकंच साहित्य आहे. आणि मोजक्या साहित्यामध्ये मी आज घेतलंय सेंदू मीठ. हे सेंदू मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घ्यायचे. त्यानंतर 2 मिरच्या घेतल्या, त्या ठेचून घेतलेल्या आहेत. एक बटाटा घेतलाय, तो उकळून घेतलेला आहे, साल त्याचं काढून घेतलेलं आहे. जिरा पावडर घेतलाय छोटे 2 चमचा. कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून आणि 1 कप साबुदाणे घेतले. सर्वप्रथम हे साबुदाणे ते मी मिक्सरला वाटून घेणार आहे, कारण आपल्याला ह्याचं पावडर बनवायची आहे. त्यातले मी थोडे साबुदाणे बाजूला ठेवून देते आणि बाकी सगळे हे मिक्सरला दळून घेते. हे मी मिक्सरला साबुदाणे दळून घेतलेले आहेत, जाडसरच दळलेले आहेत. हे सगळं आपण एका बाउलमध्ये घेतलेले आहे. बाकीचे मी अख्खे साबुदाणे घेतले होते, म्हणजे ते आपण बाजूला ठेवले होते, ते ह्यामध्ये घालायचे. मिरची, कोथिंबीर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि बटाटा घेतला होता, तो आपण खिचून घालायचा. बटाटा खिचून झाले. आता हे सगळं मिश्रण आहे ना, हे आपण मळून घ्यायचंय. म्हणजे आपण पीठ कसं मळतो तसं आपल्याला मस्त असं मळून घ्यायचंय. आता एक पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं तूप घालायचं. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा तूप घालायचे आणि असा गोळा बनवून घ्यायचा. असं मी गोळा बनवून घेतलेला आहे. आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटला हे आपण तूप लावून घ्यायचं आहे. आता हा गोळा घ्यायचा ह्याच्यावर आणि थोडंसं हाताला पुन्हा आपल्याला तूप घ्यायचंय आणि हा पसरवायचा. असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा. ह्या प्लेटमध्ये मी व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. जसं आपण गुळपापडीला किंवा चिक्कीला पसरवतो त्याप्रमाणे मी पसरवून घेतलेलं आहे. आणि हे साबुदाणे घातलेत ना, हे अख्खे मी मुद्दाम घातलेले आहेत, कारण ते दिसायला खूप सुंदर वाटतात. कारण ते पीठ कसं दिसून येणार नाही आपल्याला आणि साबुदाणे कसे अख्खे दिसणार, म्हणजे वाटलं पाहिजे ना साबुदाण्याचे वडे आहेत म्हणून. तर आता एक चाकू घेतलाय आणि ह्या चाकूने आपण छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे. ज्या साईजचे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याचे तुकडे कट करायचे. अशा प्रकारे मी हे सगळे तुकडे कट करून घेतलेले आहेत. आता आपण हे तुकडे आहेत ना, आपण तेलावर किंवा तुपावर हे फ्राय करून घ्यायचे आहेत. मी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल मस्त असं गरम करून घेतलेलं आहे. आता हे एक एक वडे आहेत आपल्याला ह्यामध्ये सोडायचे आणि खरपूस अशा मस्त तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवर आपल्याला तळायचे आहेत. आता एक साईडचा भाग आहे ना, हा तळून झालाय. आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. अशा लाल होईस तर मस्त आपण या खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये या काढून घेऊया. आता मी दुसऱ्या फ्राय करून घेते.
गॅस आपल्याला थोडा मिडियमच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्लो करायचं आहे. एक वडी आहे ना, ही आता मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप सुंदर मस्तच एकदम रेडी झाले आणि सॉस बरोबर उपवासासाठी साबुदाण्याच्या पिठाच्या वड्या रेडी आहेत आणि खूप सुंदर अशा झालेल्या आहेत. कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. तर आजच्या साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, भरपूर शेअर करा, नवीन लोकांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद. आणि आजची टिप्स म्हटली ना तर ह्याच्यामध्ये मी जी मिरची घातली ती तुम्हाला जसं तिखट लागेल त्याच्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा ह्यामध्ये जेवढा जास्त वापरेल तेवढा चांगला आहे, त्यामुळे आपल्या वड्या खुसखुशीत होतात. ह्या वड्या आहेत ना तुम्ही सॉस बरोबर किंवा दही सोबत सुद्धा खाऊ शकता.